दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। शरद पवार गटाला धक्का देत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला बहाल केलं। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अजित पवार गटाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह, घड्याळ आणि पक्ष हा राष्ट्रीय निवडणूक आयोगाने बहाल केलेला आहे। आमची संख्या त्याच्यामध्ये गृहीत धरली, लोकप्रतिनिधींची संख्या, कार्यकर्त्यांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या, आणि ज्यांची संख्या जास्त त्याच्याबाबत या ठिकाणी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने निकाल घेऊन आम्हाला या ठिकाणी हे पक्ष, चिन्ह आणि घड्याळ बहाल केलेले आहे। त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे पण आभार मानतो। आणि शेवटी ही भूमिका घेत असताना राज्याचा विकास, शेवटी विकास करायचा म्हटल्यानंतर निधी लागतो, आणि आपण बघितलं असेल की आजपर्यंत अजितदादा पवार साहेब ज्या पद्धतीने तडफेने या राज्याच्या विकासासाठी सकाळी 5 वाजेपासून काम करत असतात, तर त्याला आता बळकटी मिळाली। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे बळकटी मिळालेली आहे। या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजून बळकट होईल अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून पुढे करणार आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष व चिन्ह घड्याळ तेच वेळ नवी या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जो निर्णय अजित पवार दादांना दिलेला आहे आणि पक्ष व संघटना त्यांच्या ताब्यात दिलेली आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही राष्ट्रवादी भवन येथे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेत्यांसह सर्व पदाधिकारी आम्ही जल्लोष करत आहोत। या निर्णयाने नक्कीच भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी या नाशिक जिल्ह्यामध्ये अधिकाधिक बळकट होईल व आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार, विष्णुपंत म्हैसलुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी, स्थानिक नेते, सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।